नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. एकनाथ शिंदे विधान परिषदेचे सभागृह नेता होण्याची शक्यता. ईव्हीएम विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक. पराभूत उमेदवारांच्या शहरातून निघेल पहिला मशाल मोर्चा. बॅलेट पेपरवर मतदान. मारकवाडीत पडलेली ठिणगी देशभर नेणार काँग्रेसचा निर्णय. आणि भाजप आणि मनसे एकत्र आल्यास उद्धव ठाकरेंना बसणार मोठा धक्का. आता पाहूयात सविस्तर वृत्त. हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेचे सभागृह नेता म्हणून एकनाथ शिंदे हे कामकाज पाहण्याची शक्यता आहे. सध्या विधानसभेचे महायुतीचे सभागृह नेते म्हणून देवेंद्र फडणवीस हे कामकाज बघतायत. मागील सरकारमध्ये देखील फडणवीस हे विधान परिषदेचे सभागृह नेते होते, तर एकनाथ शिंदे हे विधानसभेचे सभागृह नेते होते. त्यामुळे या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून विधान परिषदेचे सभागृह नेते होण्याची शक्यता वर्तवली जाते. आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे यांची एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपने एकत्र येण्याचा प्रस्ताव दिल्यास मनसे त्याला सहमती देण्यास तयार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्याची तयारी दाखवली आहे. यापूर्वी मनसेने एक बैठक घेतली होती, ज्यात सर्व नेत्यांनी भाजप सोबत राहण्याचे निर्णय घेतले, कारण हिंदुत्वाच्या मार्गावर एकजूट राहणे आवश्यक आहे. मात्र भाजप आणि मनसे एकत्र आल्यास उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं असलं तरी आपल्या मतदानाने हे सरकार आलेलं नाही, अशीच भावना जनतेला वाटते. जनतेच्या मतांचं हे सरकार नाही, मारकवाडीच्या लोकांची जी भावना आहे तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना आहे. जनभावनेचा आदर करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ घेतली नाही, म्हणूनच मारकवाडीत पडलेली ठिणगी देशभर नेण्याचा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलून दाखवलाय. महायुतीचं सरकार स्थापन झालं असून मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटची बैठक घेऊन आजपासून विशेष अधिवेशनही सुरू केलंय. तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथविधी न करण्याचा निर्णय घेतलाय. तसेच ईव्हीएम विरोधात जन आंदोलन उभारणार असल्याचंही महाविकास आघाडीचे नेते म्हणालेत. त्यानुसार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभा परिसरातही ईव्हीएम विरुद्ध आवाज उठवला. तसेच धुळे शहरातही ईव्हीएम विरोधात मशाल मोर्चा निघणार असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करतेय. अवैध वाळू चोरून नेणाऱ्या ट्रकवर गोंदियाचे तहसीलदार शमशेर पठाण यांनी कारवाई केली आहे. डागरोली, दासगाव, तेडवा घाटातून वाळू घेऊन आलेल्या 6 टिप्परला भरारी पथकानं ताब्यात घेतलंय. एकच मोठी कारवाई झाल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणलेत. राज्यात सातत्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना दिसतात. नापिकी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ अशा विविध कारणांनी शेतकरी आपलं आयुष्य संपवताना दिसतोय. विधानसभा निवडणुकीच्या 60 दिवसाच्या काळात विदर्भातील तब्बल 167 शेतकऱ्यांनी
आत्महत्या करत आपलं जीवन संपवलंय। महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं वक्तव्य किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी केले। त्यामुळे केंद्र सरकारनं ही बाब लक्षात घेत महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज देत शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी पावलं टाकावीत अशी मागणी किसान सभेनं केली आहे। सातारच्या कोरेगाव पोलीस ठाण्यात बराच वेळ थांबून देखील पोलीस तक्रार घेत नसल्याने संतप्त झालेल्या दिव्यांग युवकाने पोलीस ठाण्याच्या आवारातील मारुती मंदिराच्या शेडला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। अजय येवले असं या युवकाचं नाव असून घटनास्थळी उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलंय। मात्र प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्याला तातडीने सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले। दरम्यान या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत घटनास्थळी पाहणी करून चौकशीचे आदेश दिलेत। वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठा मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते। पाहुयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील माल्ही येथील शेतकरी मिलिंद बिसने यांच्या शेतातील HMT जातीच्या धान्याची रास जळून खाक झाली असून त्यात शेतकऱ्याचं जवळपास लाखभर रुपयाचं नुकसान झालंय। तरी शासनाने झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। ऐन हिवाळ्यात हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। पुढील 2 दिवस कोकण किनारपट्टी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, सातारा, सांगली आणि पुणे या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान पावसाळी वातावरणात हिवाळ्यातील बोचरी थंडी गायब झाली आहे, त्यामुळे नागरिक देखील अचंबित झालेले पाहायला मिळत आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरातील खंडोबा देवाच्या उत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। हे खंडोबाचे मंदिर प्राचीन असून जेजुरीच्या खंडोबाचे प्रतिरूप असल्याचे सांगितलं जातंय। या देवस्थानाला शेकडो वर्षांची परंपरा असल्यामुळे राज्यातील लाखो लोक दर्शनासाठी येत असतात। या मंदिराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी। छत्रपती संभाजीनगर परिसरातील सातारा परिसरातील आपण जर पाहिलं ते आहे खंडोबाचं मंदिर। हे जे आहे ते जेजुरीचं प्रति मंदिर म्हणून या खंडोबाच्या मंदिराला पाहिलं जातं। ही जी परंपरा आहे तर हजारो वर्षाची परंपरा आहे। या ठिकाणी मात्र लाखो भाविक आहेत ते खंडोबाच्या दर्शनासाठी येत असतात। आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र दर्शनासाठी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आता गर्दी जमण्यास सुरुवात झालेली आहे। खरं पाहायला गेलं तर जत्रेचा आता पहिला दिवस आहे। आजपासून 3 दिवस ही जत्राचा महोत्सव सुरू होत आहे। घटस्थापना होऊन मात्र आज 6 दिवस झालेले आहेत। त्यामुळे या परिसरातील मात्र अनेक भक्तगण जे आहेत या ठिकाणी इथं आपला नवस करण्यासाठी येत असतात। आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र आता अनेक जे भक्त आहेत त्या ठिकाणी मात्र नवस आपला फेडण्याचा प्रक्रिया चालू आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र तळे उचलण्याचे काम देखील केलं जाते। खंडोबाची जी तळे उचलण्याचं काम असतं आपण पाहू शकतो
शकतो या ठिकाणी मात्र ते तळे उचलण्याचा कार्यक्रम देखील चालू आहे। या ठिकाणी मात्र मोठ्या संख्येने भाविक जे आहेत महाराष्ट्रातून अनेक कानाकोपऱ्यातून या ठिकाणी इथं आपलं नवस पूर्ण करण्यासाठी येतात। आपण पाहू शकतो हे हलकेवाले असतील इथं हलकेवाले असेल इथं जे खंडोबाचे जे काही गाणे असतात ते जागरण गोंधळ असतो आपण पाहू शकतो या ठिकाणचा जागरण गोंधळ देखील चालू आहे। या ठिकाणी मात्र असं अनेक जागावरती आपण पाहू शकतो या ठिकाणी जागरण आणि गोंधळाचा कार्यक्रम मात्र या ठिकाणी चालू असं आपण पाहायला लागत। मला सांगा तुम्ही इथे कधीपासून येत असते? म्हणजे राहायला चिंते जागरण गोंधळ यांनी पारंपरिक खंडोबाचे क्षेत्र म्हणजे 12 ज्योतिर्लिंग ठाण्यापैकी हे 7वं ठाणे खंडेरायाचे। महाराष्ट्रामध्ये खंडेरायाचे 7 ठाणे, कर्नाटक भागामध्ये 5 ठाणे, कर्नाटक भागामध्ये देवाला जाणाऱ्या शाखा मारतात हे 7वं ठाणे। आणि चंपाषष्ठी निमित्त गावगावच्या पार्ट्या येऊन इथं तळे आरती कोणी हजेरी लावतात, हे जागरण गोंधळ म्हणतात, कोणी तळे आरती करतात पारंपरिक। आणि चंपाषष्ठी पासून 10 खडापर्यंत वांग आणि कांदा चालू असतो आणि हा खड लागल्याच्या नंतर वांग कांदा बंद होतो, ते चंपाषष्ठी चालू होते। किती दिवसाचा जत्रा जी आहे ते किती दिवस चालते? ही इथं चालते 8-15 दिवस। ते गोंधळ हे तर कुठून राज्यभरातून गोंधळ आलेले असते का? हे सगळे महाराष्ट्रभर कारण की पैसा म्हणून नाही येत, हे फक्त देवाची भक्ती म्हणून येते। चंपाषष्ठीचा दिवस म्हणून खंडेरायाचा वाघ या ठिकाणी हजेरी लावतात। नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे तर इथे जे आहे तर भक्तगण जे आहेत इथं येतात आणि आपलं नवस पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभरातून जे आहे तर भक्तगण जे आहे ठिकाणी मात्र आता आपलं नवस पूर्ण करण्यासाठी दर्शनासाठी येतात। माझ्यासोबत त्या भक्तगण जे आहे आपण त्याला मला सांगा तुम्ही इथे कधीपासून येतात आणि कुठून आले तुम्ही? आम्ही स्थानिक आहोत, औरंगाबादचे आमचं कुलदैवत आहे खंडोबा, ते आम्ही सोबत 40 वर्षापासून येतो इथं दर चंपाषष्ठीला। आज जत्रेनिमित्त आलेलो आहे, दरवर्षी येतो 40 वर्षापासून आणि हे आमचं कुलदैवत आहे। आणि अशी भरपूर भाविक आहे, आज खूप गर्दी आहे आणि सगळं भक्त पूर्ण भंडाऱ्याने भरून गेलेले आहे। कोणाचं नवस असतो, कोणाचे गोंधळ असतो, कोणाचे जागरण असतो, हे सगळे इथे करतात आणि लहानपणापासून 19 वर्ष। मला सांगा याचं वैशिष्ट्य काय आहे? या खंडोबाच्या मंदिराचं वैशिष्ट्य काय? याचे वैशिष्ट्य असे आहे का त्या तुमचं जेव्हा लग्न होतं तेव्हा आपले कुलदैवत ह्या दर्शनाला तुळजा भवानी आणि खंडोबा शिवाय पुढचे देवाचे कार्यक्रम पूर्ण लग्नाचे होत नाही। त्यामुळे आम्ही या देवाचं खूप सत्व आहे, इथे तुम्ही काय मागितलं देवाला ते पूर्ण होतं। तुमचे कुठून आले तुम्ही? मी भालचंद्र देशपांडे, उल्कानगरी, छत्रपती संभाजीनगर इथून आलेलो आहे। गेली 30 ते 35 वर्षापासून आम्ही या मंदिराच्या दर्शनाला येतो आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे फार पुरातन काळापासून इथे साताऱ्यामध्ये मंदिर आहे आणि हे औरंगाबाद जिल्ह्याचं एक नामाजलेलं कुलदैवत आहे। आणि शक्यतो लग्न झाल्यानंतर आपल्याला लग्नात जो जागरण गोंधळ गावा लागतो तो पहिल्यांदा आपल्याला खंडोबाचाच गावा लागतो। त्यानंतर आपल्या लग्नाची जी पुढची भावी विषय सुरुवात असती ती इथपासून होती आणि हे अत्यंत जागृत आणि पावणारं दैवत आहे। आणि सगळे औरंगाबाद जिल्ह्याचे भाविक भक्त हे या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये असंख्य येतात, त्यांचे जे नवस आहेत ते पूर्ण करतात आणि हा नवसाला पावणारा खंडोबा आहे असं याचं वैशिष्ट्य आहे। आणि या निमित्त मी सगळ्या भाविक भक्तांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि प्रत्येकाला प्रत्येकाची जी काही इच्छा आकांक्षा आहे ती पूर्ण व्हावी, त्यासोबत माझी पूर्ण व्हावी, माझ्या मित्रांची पण पूर्ण व्हावी हीच मी खंडोबाचरणी प्रार्थना करतो। नक्कीच आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये त्याच्या भावना त्याने व्यक्त केल्या। हे जे खंडोबाचं जे मंदिर आहे ते अनेक वर्षापासून आहे, पुरातन मंदिर आहे। यामध्ये जर आपण जर पाहिलं तर अनेकांच्या ज्या मनोकामना असतात, ज्या इच्छा असतात त्या पूर्ण करणार आहेत। जागृत असं खंडोबाचं मंदिर छत्रपती संभाजीनगर सातारा परिसरातलं आहे। आपण पाहू शकतो आजचा पहिला दिवस होता आणि आजपासून मात्र आता 3 दिवस हा जो जत्रेचा उत्सव जो आहे तो हा असंच चालू राहणार आहे। संजय अनकट, छत्रपती संभाजीनगर। वेळ झाली या बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।